एका छोट्याशा गावात आरव नावाचा शांत, साधा पण खूप स्वप्नाळू मुलगा राहत होता. गावाभोवती हिरवीगार शेती, मातीचा सुगंध आणि संध्याकाळी मंदिरातील घंटाचा आवाज यामध्ये त्याचं आयुष्य शांतपणे चाललेलं होतं. तो शहरात शिकून परत गावात आला होता, कारण त्याला आपल्या आई वडिलांसोबत राहायचं होतं. गावातल्या लोकांसाठी काहीतरी करायचं होतं, पण त्याच्या आयुष्यात अजून काहीतरी कमी होतं, जे त्याला स्वतःलाही समजत नव्हतं. एक दिवस सकाळी तो नेहमीप्रमाणे गावाच्या बस स्टॉपवर उभा होता आणि तेव्हाच तिथे एक मुलगी आली. तिचं नाव सायली होतं. हातात पुस्तक, चेहऱ्यावर साधं हास्य आणि डोळ्यात खूप शांतपणा. ती शहरातून नव्याने गावात आली होती, कारण तिची बदली इथल्या शाळेत झाली होती. आरवने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि काही क्षणासाठी त्याला वेळ थांबला असं वाटलं. तो काही बोलला नाही, पण त्याच्या मनात एक अनोळखी भावना जागी झाली. पुढचे काही दिवस ते दोघे रोज बस स्टॉपवर भेटू लागले. सुरुवातीला फक्त नजरा भिडायच्या, हलकस स्मित व्हायचं आणि दिवस पुढे जायचा. पण हळूहळू त्या नजरा शब्दात बदलल्या, शब्द मैत्रीत बदलले आणि मैत्री नकळत प्रेमात बदलत गेली. सायली खूप समजूतदार होती. तिला गावातली साधी माणसं, मातीचा सुगंध आणि इथली शांतता खूप आवडू लागली होती. आरव तिला गाव दाखवायचा, नदीकाठी घेऊन जायचा, शेतीत फिरवायला घेऊन जायचा आणि दोघेही तासन तास गप्पा मारायचे. कधी भविष्याबद्दल, कधी स्वप्नांबद्दल, तर कधी फक्त आयुष्याबद्दल. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती. आभाळ भरून आलं होतं आणि गावातल्या नदीवर हलकासा धुके पसरलं होतं. आरव आणि सायली त्या पुलावर उभे होते. पावसाचे थेंब अलगद पडत होते आणि त्या क्षणी आरवने धाडस करून सायलीचा हात धरला आणि हलक्या आवाजात म्हणाला, सायली, मला माहित नाही हे कधी झालं, पण तू माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग बनली आहेस. तुझ्याशिवाय आता काहीच पूर्ण वाटत नाही. सायली काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हलकस हसली. तिनेही त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, आरव, मला पण तसंच वाटतं. त्या दिवसापासून त्यांचं प्रेम अजून घट्ट झालं. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. काही महिन्यांनी सायलीच्या घरी शहरातून फोन आला. तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब होती आणि तिला तात्काळ शहरात परत जावं लागणार होतं. ती द्विधा मनस्थितीत होती. आरव पासून दूर जाण्याचा विचारही तिच्यासाठी खूप कठीण होता. शेवटच्या दिवशी ते दोघे पुन्हा त्या नदीकाठी पुलावर भेटले. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. आरव शांत उभा होता, कारण त्याला माहित होतं काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सायली म्हणाली, आरव, कदाचित मला परत यायला खूप वेळ लागेल. आरव हसला आणि म्हणाला, मी वाट पाहीन. सायली निघून गेली आणि गाव पुन्हा शांत झालं. दिवस गेले, महिने गेले, पण आरव रोज संध्याकाळी त्या पुलावर जायचा. त्याला विश्वास होता की एक दिवस सायली परत येईल. गावातले लोकही त्याच्या या प्रतीक्षेबद्दल बोलू लागले होते. एक वर्ष उलटलं. एका पावसाळी संध्याकाळी आरव नेहमीप्रमाणे पुलावर उभा होता. आकाशातून हलका पाऊस पडत होता आणि अचानक मागून कुणीतरी हळूच त्याचं नाव घेतलं, आरव. तो वळला आणि त्याच्या समोर सायली उभी होती. डोळ्यात तेच प्रेम, चेहऱ्यावर तेच हसू. काही क्षण दोघेही काही बोलले नाहीत, फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. मग सायली धावत आली आणि त्याला मिठी मारली. ती म्हणाली, मी परत आले, कारण मला कळलं की माझं खरं घर इथे आहे आणि माझं खरं आयुष्य तुझ्यासोबत आहे. त्या पावसाळी
संध्याकाळी त्याच्या प्रेमाची प्रतीक्षा संपली आणि त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. गावात पुन्हा आनंद पसरला. काही महिन्यांनी त्याच्या लग्नाचा सोहळा झाला. मंदिरात घंटा वाजत होत्या. सगळे गावकरी आनंदाने जमले होते. आरव आणि सायली एकमेकांकडे पाहून हसत होते, कारण त्यांना माहित होतं की त्यांचं प्रेम फक्त भेटण्यापुरतं नव्हतं, तर आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी होतं. आणि त्या दिवसांपासून त्या छोट्या गावात त्यांच्या प्रेमाची गोष्ट सगळ्यांना प्रेरणा देऊ लागली. लोक म्हणू लागले की खरं प्रेम कधीच हरवत नाही. ते फक्त थोड्या वेळ दूर जातं आणि मग पुन्हा अधिक मजबूत होऊन परत येतं. आणि आरव आणि सायलीचं आयुष्य त्या गावात आनंद, प्रेम आणि एकमेकांच्या साथीत शांतपणे पुढे जात राहील.